येवला तालुक्यातील पाटोदा आणि परिसराला आज दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने परिसरातील नागरिकांची मोठी धावपळ उडाली। विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याने रौद्ररूप परिसरात दुकानांचे पत्रे हवेत पतंगाप्रमाणे उडाले। काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आणि घरासमोरील पत्र्यांचे शेड देखील जमीनदोस्त झाले। वाऱ्यामुळे परिसरातील अनेक जुनी आणि मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली। काही ठिकाणी झाडे थेट घरांवर पडल्याने घरांचे किरकोळ नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले। अचानक सुरू झालेले वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। विजेचा प्रचंड कडकडाट असल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी दबा घेतला, मात्र सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। अवकाळी पावसाचा फटका नवरदेवाला देखील बसला। गावातून हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव आपल्या वऱ्हाडी मंडळींसह निघाला असताना अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवरदेवाच्या गाडीसह संपूर्ण ताफा रस्त्यातच अडकून पडला। वादळामुळे रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली। रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नवरदेव रस्त्यातच अडकला। यामुळे नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला। तसेच ग्रामस्थ व दुकानदार व शेतकरी यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला। प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।